नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा आपण प्रीमियर प्रोमध्ये वेगळा इफेक्ट बघायचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्या इफेक्टचं नाव आहे मोशन ब्लर इफेक्ट किंवा ह्याच इफेक्टला असं बोललं जातं की स्लो शटर स्पीड इफेक्ट. ह्या इफेक्टमध्ये काय होतं की आपली जी मूवमेंट असते ना ती पाठी छापे सोडत सोडत जाते आणि मूवमेंट क्रिएट करत असते. चला मी प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवतो, मग तुम्हाला चांगलं समजेल. आता बघा, तुम्ही पाहू शकता की माझ्या ह्या टाईमलाईनवरती मी ऑलरेडी हा व्हिडिओ घेतलेला आहे जिथे हा माणूस आहे ना डान्स करत आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या इफेक्ट कंट्रोल पॅनलवरती जायचं आणि इथे तुम्हाला ना इको इफेक्ट घ्यायचा आहे. हा बघा, हा इकडे इको इफेक्ट आलेला आहे, त्याला घ्या आणि तुमच्या व्हिडिओवरती अप्लाय करा. हाच इफेक्ट तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये, आता हा कसा एकटा दिसतोय ना, तर इथे ह्याच्या पाठीमागे आहे ना छापे तुम्हाला दिसतील. म्हणजे त्याची जशी मोशन वाढत जाईल तर थोडा पुढचा इफेक्ट, थोडा पाठचा इफेक्ट, म्हणजे पुढचा मोशन पाठचा मोशन मिळून हे जे सगळे मोशन दिसणार आहेत आपल्याला. ठीक आहे, आता त्याची सेटिंग करूया आपण. मी परत एकदा ह्या व्हिडिओला सिलेक्ट करतो, इफेक्ट कंट्रोल पॅनलमध्ये जातो आणि खाली जाऊन मी ह्या इको इफेक्टवरती जातो. इथे जातो आणि इथे ह्याचे सेटिंग चेंज करायचे आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, इथे सेटिंग तुम्ही 0.50 करा. मग नंबर ऑफ इफेक्ट, हे बघा तुम्ही पाहू शकता ना त्याचे छापे पाठी येऊ लागलेले आहेत. किती छापे पाहिजे आहेत, तर मी बोलतो मला 6 छापे पाहिजे आहेत. आणि मग नंतर डीके इफेक्ट आहे ना, हा जरा कमी करा, 0.25. ठीक आहे, आणि इथे तुम्ही ॲडच ठेवा. हे डिपेंड करतं व्हिडिओ टू व्हिडिओवरती आणि हे जे व्हॅल्यूज आहेत ते पण तुम्ही चेंज करू शकता नंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओप्रमाणे जे व्यवस्थित वाटेल त्याप्रमाणे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्याला अजून जरा रिअलिस्टिक करायसाठी ना तुम्हाला इथे पोश्चराइज इफेक्ट घ्यायचा आहे. हा बघा, हा पोश्चराइज इफेक्ट आला इकडे, तो घ्यायचा आहे, तो त्याला अप्लाय करायचा आहे. परत व्हिडिओला पकडून इथे इफेक्ट कंट्रोलमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इकडे आहे ना ह्या पोश्चराइजमध्ये जे लेवल 6 आहे त्याला तुम्ही 5, 6, 7 तुमच्याप्रमाणे जसं पण व्यवस्थित वाटेल ना, किंवा मी 5 करतो समजा. 5 खूप, हे बघा इथे कसं तरीच वाटतं ना. मग आता मी याला 15 करतो. ठीक आहे, 15 मला ठीक वाटतोय. आणि आता मी काय करतो, ह्याचं आउटपुट घेतो. आता आपण काय करूया, ह्याला एक्सपोर्ट करूया. फाईल मेनूमध्ये जातो, मी याला एक्सपोर्ट बोलतो, एक्सपोर्ट मीडिया बोलतो आणि मी त्याला माझ्या डेस्कटॉपवरती, ह्या इथे लोकेशनवरती मी जातो. इथे जाऊन मी त्याला बोलतो मला डेस्कटॉपवरती एक्सपोर्ट कर. ह्याचं नाव मला द्यायचं आहे की समजा मोशन ब्लर म्हणून द्यायचं आहे आणि मी याला सेव्ह करतो आणि बोलतो एक्सपोर्ट. अशा पद्धतीने मित्रांनो आपला व्हिडिओ रेंडर झालेला आहे. त्याला आपण बघूया त्याचं आउटपुट कसं आलेलं आहे. ठीक आहे, हे बघा त्याचं आउटपुट, हे बघू शकता तुम्ही, हे जे ट्रेल कसे इफेक्ट राहिलेले आहेत. मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या व्हिडिओचा आउटपुट आलेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, हे ट्युटोरियल जरी आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, ज्याने की जेव्हा जेव्हा मी नवे व्हिडिओ असे टाकतो तुम्हाला लगेच समजतायत. आणि तोपर्यंत थँक्यू.